पण खूप मला स्मूथ वाटतं यार. बेबी सॉफ्ट वाटते मला माझी स्किन जी आहे ती बेबी सॉफ्ट. ब्रेक होऊन गेलं आणि खूपच माझ्याकडून लावता लावता खूप मेसी झालं. फर्स्ट नाही ओपन होते, 2 मिनटं. स्किन केअर केल्यानंतर तुम्ही चक्क हे सुद्धा बाहेर लावून जाऊन, सॉरी चुकतंय माझं, मी काहीतरी चुकीचं बोलते. हॅलो, वेलकम टू अवर चॅनल. मी भाग्यश्री तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत, म्हणजे मी काही प्रोडक्ट्स घेतलेले होते नायकावरून. तर नायका हाऊल आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला त्यामध्ये मी काय काय घेतले, म्हणजे काही काही मेकअप प्रोडक्ट्स पण आहेत, काही काही स्किन केअर रिलेटेड प्रोडक्ट आहेत, हेअर केअर प्रोडक्ट आहेत. तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते आणि त्याच्यासोबत त्याचा रिव्ह्यू जो आहे तर तो पण लगेच माझ्या फेसवर जो आहे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू पण मी त्याचा दाखवेल. म्हणजे मला इनफॅक्ट रेटिंग मी त्याला देण्याचा प्रयत्न करेन की मला कितपत आवडलेला आहे फर्स्ट रिव्ह्यू त्याचा. आफ्टर लॉंग टाईम जेव्हा पण मी यूज करेल प्रोडक्ट्स आणि जसं मला त्याचे म्हणजे बेनिफिट्स वाटत आहेत किंवा काय, त्यानुसार मी तुम्हाला तुमच्यासोबत परत दुसरा रिव्ह्यू जो आहे तर तो पण शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आत्ता बघूया नायका हाऊलमध्ये मी काय काय मागवलेलं होतं आणि काय काय आपल्याकडे आहे. सो विदाऊट वेस्टिंग टाईम गेट इन टू द व्हिडिओ. हे बघा, ॲक्च्युली मी पार्सल जे आहे ते ओपन करून बघितलेलं होतं. ॲज युजल आपण मुलींना एक्साइटमेंट असते खूप की म्हणजे जसं ते पार्सल रिसीव्ह होतं आपल्याला, आपण लगेच ओपन करून ते अप्लाय करून बघत असतो आपल्या स्किनवर. तर ह्यापैकी काही प्रोडक्ट मी ऑलरेडी अप्लाय केलेले आहेत, एकदा दोनदा यूज करून झाला आहे आणि काही प्रोडक्ट आहेत ते अजून यूज केलेले नाही आहेत. सो टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला आपल्याला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकाल तर माझ्या स्किनवर मी आत्ता काहीच अप्लाय केलेलं नाही आहे, काहीच नाही. म्हणजे फक्त जस्ट मी मॉर्निंगला स्किन केअर केलेलं होतं तेवढंच आहे. त्यानंतर माझ्या फेसवर जे आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मेकअप जो आहे तो नाही दिसणार. इवन लिपस्टिक पण नाही आहे, काहीच नाही आहे मी अप्लाय केलेलं. ओके, तर जे काही मी आता अप्लाय करणार आहे ते तुमच्या समोर अप्लाय करणार आहे आणि त्याचा रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला देणार आहे मी. इग्नोर माय आयब्रोज. मला आयब्रो करायला टाईम नाही मिळाला आहे खरंच, तर मी प्रयत्न करेल आज की आयब्रो मी करून येईल. पण आता आयब्रोला सध्यापुरतं तुम्ही इग्नोर मारू शकताय. ठीक आहे, तर एवढे प्रोडक्ट्स आहेत. तर 1 बाय 1 करून मी जे आहे ते तुम्हाला रिव्ह्यू याचा देईल. यापैकी मी नायकावरून जे काही आहे, काही प्रोडक्ट्स नायकावरून मागवलेत, काही ॲमेझॉन आहे, काही मिंत्रावरून पण आहेत. ओके, तर मी आता फेसवर अप्लाय करणार आहे. तर मी जे पण प्रोडक्ट्स मागवले आहेत तर मी स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला दाखवेल. म्हणजे असं नाही की आता सपोज आता आधी आपण मॉइश्चरायझर लावतो मेकअपच्या आधी, तर तसं मी एक स्टेप बाय स्टेप मेकअपची जी स्टेज असते त्यानुसार जे पण काही प्रोडक्ट्स मी मागवले त्यानुसार मी तुम्हाला हे दाखवेल. तर हे बघू शकतात, हे डर्माकोचं जे आहे ते मॉइश्चरायझर मी मागवलेलं आहे. नायासिनेमाइड 5% आहे, डीप मॉइश्चरायझिंग क्रीम आहे आणि मी ड्राय टू व्हेरी ड्राय स्किन टाईपसाठी मागवलेलं होतं. कारण म्हणजे माझी समरमध्ये स्किन जी आहे तर ती चांगली असते, म्हणजे हायड्रेटेड असते, जास्त मला खूप मॉइश्चरायझिंगची गरज नाही लागत. जसं मान्सून असेल, विंटर असेल तर त्यामध्ये माझी स्किन थोडी ड्राय मला फील होते. तर त्यामुळे मी ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनमध्ये मागवले. अशी माझी कॉम्बिनेशन स्किन आहे. तर हे आहे मॉइश्चरायझर. तर मी तुम्हाला अप्लाय पण करून दाखवते की हे मी थोडं 1-2 वेळा यूज केलं आहे, त्याच्यामुळे मला खूप चांगला इफेक्ट जाणवलेला आहे माझ्या स्किनमध्ये आणि खूप हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग करतं मेन म्हणजे हे आपल्या स्किनला जे आहे. वाटणार नाही तुम्हाला, म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावणार तुमचं संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तशी स्किन मॉइश्चरायझर राहणार, ट्रस्ट मी. तर चेक. तुम्हाला प्रोडक्टची लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला प्रोडक्टची लिंक जी आहे ती प्रोव्हाइड करून देईल. तर हे बघा, मी इतक्या कमी अमाऊंटमध्ये मी घेतलेलं आहे आणि आता मी डॉट डॉट करून माझ्या स्किनमध्ये जे आहे स्किनवर ते अप्लाय करून देणार आहे मॉइश्चरायझर. खूपच छान आणि एकदम हायड्रेटिक फील झालं मला माझ्या लगेच स्किनमध्ये. तर बघू शकतात, खूप मस्त वाटतं आहे आणि एकदम स्मूथ आहे आणि पूर्णपणे हायड्रेटिंग मला माझी स्किन आता वाटते हे लावल्यानंतर. ठीक आहे, तर मॉइश्चरायझर नंतर सर्वात महत्त्वाची स्टेप काय येते. इन शॉर्ट आज काय होणार आहे व्हिडिओमध्ये, प्रोडक्ट्स दाखवता मी तुम्हाला अप्लाय पण करून दाखवणार आहे किंवा याचा रिव्ह्यू दाखवणार आहे. तर इन शॉर्ट आपला एक सिम्पल मेकअप लुक पण क्रिएट होऊन जाईल मे बी. सो याच्यानंतर जी स्टेप असते ती सनस्क्रीनची असते. तर मी सनस्क्रीनसुद्धा मागवलेलं आहे. तर मी आधी ट्रायल मागवलं आहे सनस्क्रीन जे आहे, आधी यूज करून बघायचं होतं ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन, म्हणून मी छोटी ट्यूब मागवली. मला जर आवडलं म्हटलं तर म्हणून मी नंतर मोठी ट्यूब जी आहे तर ती मागवणार होती याची. सो स्टार्टिंगला मी हेच मागवलं. हे पण माझं यूज करून झालेलं आहे, एक 2-3 वेळा मी वापरले, म्हणजे ट्रायल घेतलेली. तर जरा जास्तच उजेड येतोय. हे बघा, बघू शकता ॲक्वालॉजिकाचं आहे. तर हे पण मी अप्लाय करून दाखवते तुम्हाला की. आणि हे जे आहे ना ॲक्वालॉजिकाचं ते ग्लो प्लस ड्युई सनस्क्रीन आहे आणि SPF 50+++ PA++ आणि UVA आणि UVB पण आहे याच्यात. UV सगळं प्रोटेक्शन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि खूप छान, म्हणजे चांगलं वाटतंय. तर हे बघा, मी एवढं क्वांटिटीत घेतलेलं आहे. आता यांनी सांगितलंय की हे ड्युई फिनिश आहे.
आता मी थोडी कमी क्वांटिटीत घेतले, जास्त मला ऑलरेडी मी सकाळी मॉर्निंगला लावलं होतं स्किन केअर करताना, सो म्हणून मी आता जास्त काही नाही लावले खूप. आणि अजिबात बिलकुलच छान वाटतं बघा. व्हाईट कास्ट अजिबात सोडत नाही हे आणि खूपच आपल्या स्किनमध्ये मर्ज होऊन जातं. आणि मेन म्हणजे आपल्याला खूप नॅचरल ग्लो पण प्रोव्हाइड करतं. बघू शकता, नाईस नॅचरल ग्लो पण प्रोव्हाइड केला आहे मला याने, तर बेस्ट वाटलं मला. तर हां, मला हे सांगायचं, मला रेटिंग पण द्यायची होती याची रिव्ह्यूज सांगताना. म्हणजे डर्माकोचं मॉइश्चरायझर जे आहे तर त्याला मी 10/9 देते. सनस्क्रीनला मी 10/10 देईल, कारण मला खूप आवडले सनस्क्रीन. नेक्स्ट जी गोष्ट आहे तर ती आहे, म्हणजे मेकअप पण नाही, काइंड ऑफ डे क्रीम म्हणू शकतो आपण. म्हणजे मेकअप नाही म्हणू शकत आपण याला, पण एक आपल्याला लाईट टिंटेड काहीतरी फेसवर लावायचं असेल, किंवा कुठे जर मार्केटला जायचं असेल, किंवा बाहेर जस्ट कुठेतरी असं जायचं असेल एक 10-15 मिनिटासाठी, किंवा व्हॉटेवर जे काय असेल ते, तर हे लॅक्मेचं आहे स्किन अल्टिमेट कलेक्शन परफेक्ट रेडियन्स डे क्रीम आहे. आणि विथ नायसिनेमाइड पण आहे याच्यात. ठीक आहे, तर हे बघा, तर याचं पण मी छोटंच मागवलं आहे, म्हणजे आधी मला यूज करायचं आहे, आणि जर आवडलं तर मग मी ही डे क्रीम जी आहे तर ती मला परफेक्ट वाटेल डेसाठी, म्हणजे ना मेकअप ना काही जास्त हे. सो ते पण मी घेते आहे. एकदम नॉर्मल व्हाईटिश टेक्चर याचं, हे बघा, बघू शकता, म्हणजे जास्त काही नाही आहे त्याच्यात. डे क्रीम आहे ही. याचा स्मेल ना मला याच्यासारखा वाटतोय थोडा, फेअर अँड लवली. मला वाटतं हे फेअर अँड लवलीचंच अपग्रेडेड व्हर्जन असावं, कारण मला फिलिंग तर फेअर अँड लवली लावल्यासारखीच येते. याचं मला 10/7 देईल, कारण ना मला याची हे जे आहे ना स्मेल ती फेअर अँड लवलीसारखी येते. म्हणजे मी घेतली ती डे क्रीम म्हणून, पण यार परफेक्ट वाटते. म्हणजे तुम्हीच बघू शकता, ग्लो तर आहे माझ्या फेसवर, जसं तसा ग्लो पण दिसतोय. आणि नॉर्मल थोडंसं म्हणजे फेस जो आहे तो व्हाईटिश तुम्हाला झालेला दिसला असेल. नॉर्मल व्हाईट माझा फेस जो आहे तो दिसतो आहे, पण नॉट बॅड. पण 10/7 मी याला देईल, कारण फेअर अँड लवली वाटते मला म्हणून. बाकी दुसरं काही नाही, बाकी गुड आहे. म्हणजे तुम्हाला परफेक्ट डे क्रीमसाठी हवी असेल चांगलं थोडंसं दिसण्यासाठी, तर तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, पण नेक्स्ट प्रोडक्ट आहे मी मागवलेलं. याचं पण मी खूप दिवसापासून वेट करत होते, हे माझ्याकडे कधी येईल, कारण मी खूप व्हिडिओज बघितले याच्यावर. हे मी बॉक्स अशी पॅकेजिंगमध्ये येतं. हे फेसेस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम विथ शिया बटर अँड हायलोरॉनिक ॲसिड स्ट्रोब क्रीम आहे. यामध्ये मी रोज गोल्ड शेड मागवलेला आहे. कॅमेरा कॅच करतोय का? तर रोज गोल्ड शेडमध्ये मी हे मागवलेलं आहे, आणि मला पॅकेजिंग खूप क्लासी आणि खूप छान वाटते याची. मुळात बघू शकते बघा, आता ही आहे याचं बॉक्स पॅकेजिंगमध्ये असं मला रिसीव्ह झालेलं होतं, आणि मला ॲक्च्युली याची पॅकेजिंग खूप आवडली. म्हणजे खूप असा रिच लुक देते आहे आणि खूप क्लासी वाटते. तर आता हे यूज करून बघू आपण फेसवर, की कशा प्रकारे हे आपल्याला नॅचरल ग्लो प्रोव्हाइड करणार आहे. ऑलरेडी ग्लो जो आहे तो आपल्याला सनस्क्रीननी ऑलरेडी दिलेला आहे, ड्यूई फिनिश दिलेली आहे, बघू शकतात. हे बघा, एवढ्या क्वांटिटीत घेतलेलं आहे मी. हे फेसवर अप्लाय करून दाखवते मी आता. हे की मी हे यूज नाही केलं आहे, हे मी ओपन नव्हतं केलं. तुम्ही बघू शकता, हे माझ्या हँडवर पण थोडं तुम्हाला रोज गोल्ड इफेक्ट दिसतो आहे. कॅमेऱ्यात येतं आहे का नाही माहीत नाही मला, पण हे बघा थोडासा ना असा रोज गोल्ड पिंकिश टोन आहे याच्यामध्ये. सो मी इथेच लावते जास्त करून. पूर्ण फेसला अप्लाय करायचं आपल्याला, ताकी तुमचा चेहरा जो आहे तो चमकून उठेल त्यासाठी. तर हे बघा, ॲक्च्युली एकदम नॅचरल ग्लो वाटतो आहे. म्हणजे असं चंकी पार्टिकल्स, ग्लिटर पार्टिकल्स अजिबात वाटत नाही त्याच्यात. जस्ट तुम्हाला फक्त हेच अप्लाय करून तुम्ही बाहेर पडू शकताय चक्क, नो मेकअप, नो काही. खूप मस्त दिसतंय, आणि तुम्ही ग्लो बघताय, एकदम नॅचरल ग्लो आहे. 10/10 याला, कारण याची ॲडच एवढी बघितलेली मी, सो त्याच्यामुळेच घेतलं. सो नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे लॅक्मेचं मूज फाउंडेशन आहे हे, आणि एक्स्ट्राऑर्डिनरी मटेरियल मूज असं दिलेलं आहे याच्यात. आणि याचा शेड जो आहे मी घेतलेला तो 05 बेज हनी आहे. मला आय थिंक असं वाटत होतं की याच्यापेक्षा एक शेड जो आहे तो लायटर मी घ्यायला हवा होता,
पण थोडा जास्त येल्लोइश टोनमध्ये तो जात होता. सो त्याच्यामुळे मग मी हा प्रिफर केला. ऑनलाईनच बाय केला होता. त्याच्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही जवळच्या स्टोअरमध्ये जाऊन सुद्धा तुमचा शेड जो आहे तो चेक करून घेऊन आणि मग तुम्ही परचेस करू शकता. तर हे तुम्हाला मी दाखवते याचं. जस्ट लुक ॲट द पॅकेजिंग. खूप मस्त पॅकेजिंग आहे याची आणि मला खूप आवडली आणि पहिल्यांदाच बाय केलेलं आहे. मला ट्राय करायचं होतं कारण मी ना बरीच फाउंडेशन वगैरे ट्राय केली, पण मला म्हणजे सॅटिस्फाईंग तेवढे वाटत नाही फाउंडेशन, आणि माझा शेड नेहमी चुकून जातो फाउंडेशन परचेस करताना. सो म्हटलं लायटर मला हवं होतं, म्हणजे असं पॅची नको. फाउंडेशनचं कसं असतं एकदम म्हणजे आपला हायफाय मेकअप जो आपण केला, म्हणजे जर वेडिंग सीझन वगैरेसाठी फाउंडेशन ओके, पण डेली यूजसाठी पण पाहिजे, कव्हरेज पण पाहिजे आणि त्यातल्या चांगल्या ब्रँडचं पण पाहिजे. तर म्हणून मी लॅक्मेचं हे मूज फाउंडेशन मागवलेलं आहे. तुम्ही डेली यूजसाठी किंवा कॉलेज गोईंग असाल, नुकतंच तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं असेल 11-12ला आणि तुम्हाला कॉलेजला प्रेझेंटेबल दिसायचं असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी लाईट काहीतरी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. किंवा मी सांगितलं हे लॅक्मेचं परफेक्ट रेडियन्स डे क्रीम. तर हे ओपन करते. अशा काही टेक्स्चरमध्ये येतं. ओके, तर मी हे आधी तुम्हाला एकदम स्मूथ आहे, म्हणजे एकदम स्पंज कसा असतो स्पंज, सेम तसं वाटतंय मला, सेम तसंच फील होतंय. सो आधी मी हँडवर अप्लाय करून दाखवते आणि मग फेसला आपण लावू बघू. हे बघा स्वॉच बघा त्याचा, आणि एकदम स्मूथ आहे, एकदम स्मूथ. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही काही फेसवर किंवा याच्यावर अप्लाय केलेलं आहे. आता जस्ट मी ब्लेंड करते. खूप स्मूथ आहे आणि ते माझ्या स्किनमध्ये मॅच होऊन गेलेलं आहे. सो मला तर आवडलं आहे आणि तुम्हाला जास्त ब्लेंडिंगची गरज नाही पडत किंवा पॅची नाही दिसत. आता माझं स्किन केअर झालं आहे, आपण असं फेसवर अप्लाय करून दाखवते. खूप स्मूथ आहे, तुम्हाला वाटणार नाही, जास्त ब्लेंडिंगची पण गरज नाही पडणार. ट्रस्ट नाही मुलींनो. जास्त खूप नाही अप्लाय करणार मी, जस्ट डॉट डॉट. बघतायत तुम्ही माझ्या स्किनवर ते दिसत पण नाही मी काही लावलं आहे. म्हणजे एकदमच माझ्या स्किन टोनला जो आहे ना तो मॅचिंग शेड जो आहे तो मिळालेला आहे. माझ्या फेसवर मी जस्ट डॉट डॉट करते आणि खूप जास्त पण आपल्याला हे प्रोडक्ट नाही लागत, कारण आपण डेली यूजसाठी बघू शकता. हे बघा एकदम स्मूथ बटरी टेक्स्चर आहे आणि एकदम स्मूथली आपल्या फेसवर जे आहे, माझ्या फेसवर ते ग्लाईड होत आहे. ॲक्च्युली मी फेसला नव्हती लावून बघणार मी आता, पण म्हटलं रिव्ह्यू देतेच आहे तर हे फेसला लावूनच त्याचा प्रॉपर रिव्ह्यू कळेल. जस्ट मॉइश्चरायझर कसं अप्लाय करतो आपण, सेम त्या पॅटर्नमध्ये मी हे अप्लाय केलेले आणि ग्लो पण कमी झालेला आहे. ते पण बघा तुम्ही. मला तेव्हाच कळेल की हा थोडा ब्लॅकआउट होतो का, ते मला माझ्या स्किनवर दिवसभर ठेवल्यानंतरच मला ते कळेल की हा शेड ब्लॅकआउट जर झाला तर मग चेहरा थोडा ब्लॅकिश दिसू शकतो, कारण एकदमच स्किन इव्हन टोन आहे स्किनला. सो स्किनमध्ये एकदम मर्ज होऊन गेलेला आहे, पण खूप मला स्मूथ वाटतं यार. बेबी सॉफ्ट वाटते मला माझी स्किन जी आहे ती बेबी सॉफ्ट. आय एम व्हेरी हॅपी. ग्लो बघा, ग्लो, लुक ॲट द ग्लो, लुक ॲट द ग्लो गर्ल्स. जाऊ द्या. मला याची एक गोष्ट आवडली की खूपच स्मूथ टेक्स्चर आहे. मेन म्हणजे मला वाटतच नाही माझ्या फेसवर काही अप्लाय केलेलं आहे. म्हणजे खूप डार्क स्पॉट वगैरे असतील तर ते हाईड नाही होणार, पण एक तुम्हाला शेअर कव्हरेज जे आहे तर ते मिळू शकतं आणि डेली यूजसाठी खूप छान आहे, खूप छान. पण तरी पण मी याला 10/9 देईल, कारण मला असं वाटतं की जरी माझ्या स्किन टोनला हा मॅच झाला आहे शेड, पण तरी एक लाईटर, थोडा शेड लाईटर हवा होता, तसा मॅच आहे. सो नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे तर ते आहे मार्सचं डबल ट्रबल मस्कारा. हा मी फर्स्ट टाईमच ट्राय करते. मस्कारा माझ्याकडे आधी मेबलिनचा होता हायपरकल मस्कारा, पण तो संपला आहे, त्यामुळे म्हटलं एक मस्कारा पण मागवू. तर हा मागवला आहे मार्सचा डबल ट्रबल मस्कारा. सो हा पण अप्लाय करून बघूया की कसा याचा इफेक्ट वाटतो. ॲक्च्युली डबल ट्रबल म्हणजे ह्याच्यात 2 स्टेप्स आहेत. तर फर्स्ट स्टेप जेव्हा आपण करणार ते आपल्याला लेंथ आपली लॅशेसची चांगली दिसेल, आणि सेकंड स्टेप जी आहे तर ती व्हॉल्यूमसाठी आहे, म्हणजे तुमच्या लेंथ याला लॅशेसला लेंथ पण मिळेल आणि व्हॉल्युमाइज पण तुमचे लॅशेस दिसतील. तर अप्लाय करून बघू आपण. तर पहिल्यांदा स्टेप फर्स्ट आपण लावून बघूया आपल्या लॅशेसला. हे बघा इथून निघते ही स्टेप फर्स्ट आणि इथे स्टेप 2, म्हणजे हे जेव्हा आपण ओपन करू तेव्हा स्टेप 2 असेल. अशा टाईपचा याचा बॉन्ड येतो. ओके, आता अप्लाय करून बघूया आपण पटकन.
डिफरन्स दिसतोय? ॲक्च्युली मला ना ते मोबाईलमध्ये बघून सवय नाही ना लावायची, त्याच्यामुळे जमत नाही पट्टापट्ट. बघा पण तुम्ही डिफरन्स. सो याच्यात जास्त प्रोडक्ट नाही असं मला वाटतंय, खूप असं लिक्विडी प्रोडक्ट नाही. तर मी आधी ना ह्याच आईजवर तुम्हाला अप्लाय करत होते, म्हणजे दोन्ही आईजमधलं तुम्हाला डिफरन्स दिसली इन शॉर्ट. सो आधी मी हे बॉन्ड याचं क्लिअर करून घेईल पूर्ण, कारण ते जर आपण तसंच अप्लाय केलं ना तर ते खूपच मेसी होऊन जातं. अशा टाईपचा हा व्हॉल्यूम द्यायचा बॉन्ड आहे स्टेप 2 मध्ये. सो आता हे अप्लाय करते मी, अप्लाय कळेल व्हॉल्यूम कसं येतो. खूपच ड्रामॅटिक आईज दिसायला लागल्या. तुम्ही डिफरन्स बघा ह्या आईजमध्ये आणि ह्या आईजमध्ये किती मोठा डिफरन्स मिळतोय. कदाचित आता माझं थोडं मेसी वाटत असेल. व्हॉल्यूम आला आहे. म्हणजे माझ्या लॅशेसकडून मला एक्सपेक्ट काहीच नाही आहे, कारण ऑलरेडी शॉर्ट आहेत त्या, पण याने एक्सपेक्टेशन खूप वाढवले आहेत. तर चला मी सेकंड आईजवर पण अप्लाय करून घेतलेला आहे आणि बघू शकतात किती छान आपले लॅशेस दिसत आहेत. तुम्हाला जर वाटलं ना जास्त खूप आपल्याला डबल लेअर अप्लाय करायची गरज नाही, की व्हॉल्यूम ऑलरेडी आहे तुमच्या लॅशेसला, किंवा काही फंक्शन वगैरे नाही, वेडिंग फंक्शन जस्ट तुम्हाला डेली यूजसाठी यूज करायचं आहे, तर फक्त तुम्ही स्टेप 1 जे आहे ना लेंथनिंगचं ते यूज करू शकता. म्हणजे खूप असं वाटत नाही आपण काय अप्लाय केलं आहे जास्त. ठीक आहे, तर याला पण मी 10 out of 10 देईल. खूप मस्त आहे आणि तुम्ही लगेच डिफरन्स बघू शकतात माझ्या फेसमध्ये. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे लिपस्टिक आहे ती, आणि त्याबद्दल पण मी खूप बघितलं होतं म्हणजे इंटरनेटवर की डबल कलरमध्ये लिपस्टिक, तर तीच आज आपण अप्लाय करून बघणार आहोत. तर ही आहे लिपस्टिक स्टेजची आहे, ही स्टेज 929 लिपस्टिक लव ट्रायंगल 3-in-1 लिपस्टिक आहे. याच्यामध्ये 3 शेड्स तुम्हाला मिळतील, म्हणजे 2 शेड्स आहेत ॲक्च्युली, आणि जेव्हा तुम्ही 2 शेड्स मिक्स करता तेव्हा तुम्हाला तिसरा शेड मिळतो. आता जसं की हा बघू शकतो कॅरेमल रोज आहे याचा जो शेड आहे तो, तर हे 2 न्यूड कलरमध्ये आहेत आणि हा थोडा डार्क आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही दोन्ही शेड मिक्स करणार तर तुम्हाला हा कलर मिळू शकतो. तुमच्यावर आहे तुम्हाला कोणता अप्लाय करायचा आहे. ठीक, असं सेम मी न्यूड ऑर्चिडमध्ये मागवलं होतं, आणि एक आहे कॅरेमल रोज, असे 2 मी कॉम्बोमध्ये घेतलेले आहेत. तर याच्यातलं मी प्रोडक्ट काढलं आहे ते तुम्हाला दाखवते 2 मिनटं. तर हा कॅरेमल रोज आहे, तर असे 2 शेड्स आहेत. तर हा आहे इन द शेड न्यूड ऑर्चिड. तर हा मी तुम्हाला दाखवते. मी ॲक्च्युली आता सगळे लिपस्टिक वेअर नाही करून तुम्हाला लावून दाखवू शकत, सो मी याचे स्वॉचेस दाखवते आणि एक कोणती तरी याच्यातला शेड जो आहे तर तो अप्लाय करून दाखवेल. तर हे बघा, तर हा न्यूड ऑर्चिडमधला जो आहे इन द शेड लुक ॲट, इकडचा जो आहे ना हा थोडा न्यूड कलरमध्ये येतो आणि हा थोडा डार्क मजेंटा पिंक कलरमध्ये आहे शेड. त्याचा स्वॉच दाखवते मी तुम्हाला. खूप लाईट सटल कलर आहे एकदम. डेली यूजसाठी किंवा तुम्हाला जस्ट कॉलेज गोईंग वगैरे असेल तर तुम्ही हे करू शकता. आणि इकडचा जो आहे तो शेड थोडा डार्कमध्ये येतो, बघा डिफरन्स बघा. आणि जेव्हा तुम्ही दोघांना मिक्स करणार तर अजून एक वेगळा तुम्हाला शेड याच्यामध्ये मिळेल. ते बघा, हा थोडा न्यूड कलरमध्ये येतो, हा थोडा डार्क शेडमध्ये आहे. सो याचं फिनिशिंग तर खूप छान वाटते, म्हणजे एकदम स्मूथली हा माझ्या हँडवर जो आहे तो ग्लाईड झालेला आहे. म्हणजे कुठेही मला असं चंकी किंवा असं ड्राय फील नाही होते, खूपच स्मूथ आणि मस्त आहे. आता मी लिप्सवर वेअर करून तुम्हाला जेव्हा लावेल तेव्हा आपल्याला कळून जाईल की याचा आहे कसं. तर मी हा दाखवते. याच्यासोबत थोडीशी ट्रॅजेडी झाली माझ्यासोबत. पॅकेजिंग तर खूप मस्त आहे याची पण. हे बघा, हा आहे कॅरमल रोज, तर याचं असे येतात 2. हा थोडा हा न्यूडमध्ये येईल, थोडा हा थोडासा डार्क टोनमध्ये येईल, पण याच्यासोबत थोडी ट्रॅजेडी झाली माझ्यासोबत. धँटेड आहे, खूपच मेसी होऊन गेलेले. कारण मी जेव्हा आलो ना पार्सल रिसीव्ह झालं तेव्हा मी असं पूर्ण ओपन करून मग ती लावायला गेली होती, त्याच्यामुळे तो ब्रेक होऊन गेलं आणि खूपच माझ्याकडून लावता लावता खूप मेसी झालं. त्याचे पण स्वॉचेस दाखवते. जनरली मी आता हे लावता तर मला येणार नाही लिप्सवर, कारण खूपच मेसी होऊन जाणार. तर मी ट्राय करेल मी फिंगरने किंवा ब्रशने ह्याला अप्लाय करायला. आता सध्या मी हँडवर जस्ट तुम्हाला स्वॉच दाखवते. हे बघा, हा थोडा ऑरेंजिश ब्राऊन टोनमध्ये जातो आणि हा पिंकिश पीच कलरमध्ये जातो. डिफरन्स बघा तुम्ही ह्या शेडमध्ये आणि ह्या शेडमध्ये. हा थोडा
याच्यात जातो, म्हणजे मरून टोनमध्ये याचा किंवा ऑरेंज शेड आपण म्हणू शकतो. हा थोडा पीच कलरमध्ये जातो. याची जी सेकंड साईड आहे तर ती पण आहे. खूप भीती वाटते अप्लाय करताना. लुक ॲट द शेड. आता हा शेड बघा तुम्ही, हा थोडा ऑरेंजिश रेड कलरमध्ये जातो ना, तर हे दोन सारखे आहेत. यांना तुम्ही मॅच केल्यावर तसं. आणि हा जो आहे तो आहे न्यूड ऑर्चिडचा. तसे 4 शेड्स त्याच्यामध्ये मला मिळाले. आणि मी ह्या दोघांना आणि ह्या दोघांना किंवा असं कॉम्बिनेशनचं केलं तर मला अजून 2 शेड मिळून जातील. खूप छान आहे. आता फिलहाल मी हे तर आता सध्या अप्लाय नाही करू शकते, मला ते फिंगरने का ब्रशने लावावं लागेल. सो मी याला ॲज अ ब्लशर म्हणून एकदा वापरून बघते. हे बघा, मी आता हा फिंगरवर घेतलं आहे. ब्लश म्हणून आपण कसं ग्लाइड होतं आपल्या याच्यावर ते आपण बघूया. वाव, खूप नॅचरल फिनिश येते ह्याच्याने पण. म्हणजे हा एक इझी पीझी छोटूसा हॅक मी तुम्हाला सांगितला. तुमच्याकडे ब्लश नसेल किंवा जास्त प्रोडक्ट्स आपल्याला काढायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ॲज अ ब्लशर पण हे यूज करू शकतात. किती छान ग्लाइड झाले बघा ना आपल्याला. एकदम स्मूथ फिनिश याची पण, आणि असं वाटत नाही. खूप छान वाटतं. थोडंसं मी इथे करते, म्हणजे जस्ट खूप मस्त आहे. तर हे ॲज अ ब्लशर म्हणून पण कामात येईल मे बी. ॲज अ ब्लश म्हणून खूप छान काम केलं याने. मी खूप जास्त नाही लावला आहे, जस्ट एक नॉर्मल सटलचा लुक करण्यासाठी. कारण आपण मेकअप लुक नाही करत आहे, पण तो क्रिएट झाला आहे मेकअप लुक. सो आता आपण ही लिपस्टिक हे करणार आहे. मॉइश्चरायझर आधी लावलेलं होतं, पण मला जस्ट वाटत नाही की मग मला लिप बामची गरज आहे. आता मी यामध्ये ना एक काम करते, याच्याने बॉर्डर करते आणि हा मध्ये फिल करते. ते फोनमध्ये बघून एवढी सवय नाही ना, त्याच्यामुळे. ओके, मी बॉर्डर करून घेतली आहे आणि हा शेड मी मध्ये अप्लाय करणार आहे. खूप छान ग्लाइड होते ही, खूप मस्त. खूप छान ग्लाइड झाली ही. आणि बघू शकतात शेड मस्त आहे, म्हणजे डेली वेअरसाठी, कॉलेज गोईंगसाठी खूप सुंदर कलर वाटतोय. या दॅट इज फॉर टुडेज व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओजमध्ये हे सर्व होतं. आणि ह्या सर्वाचे पण मी प्रोडक्ट्स मागवले होते नायकावरून. तर त्याने हा असा छान सिम्पलचा मेकअप लुक क्रिएट झालेला आहे. जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल आणि तुम्हाला प्रेझेंटेबल दिसायचं असेल तर तुम्ही छान असा नॉर्मल लाईटचा असा मेकअप लुक करू शकतात. खूप जास्त काही लावलेलं नाही आहे, पण खूप ग्लो दिसतो आहे फेसवर. सो हेच होतं आपल्या आजच्या व्हिडिओजमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या गर्ल्स. कारण यापुढे असं छान छान व्हिडिओज जे आहेत, मेकअपच्या असतील, स्किन केअर रुटीन असेल, खूप सारे असे मेकअप रिलेटेड असेल, स्किन केअर रिलेटेड असेल. तुम्हाला कोणत्या व्हिडिओज बघायला आवडतील तर प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. प्लीज कमेंट करा, म्हणजे मला कळू शकेल की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो कोणत्या पद्धतीचा बघायला आवडेल. म्हणजे स्किन केअर रिलेटेड असेल, मेकअप रिलेटेड असेल, किंवा अजून काही तुमच्या डोक्यात गोष्टी असतील तर त्या तुम्ही प्लीज कमेंटमध्ये द्या, जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर. आणि अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आता हे होता नायका हाऊल, तर मी मिंत्रावरून पण मागवलेला आहे, ॲमेझॉनवरून पण मागवला आहे. त्यामध्ये पण काही मेकअप रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, पण मी ह्या हॉलमध्ये ते दाखवलेले नाही आहेत कारण हे नायकाचे होते. म्हणजे हे कोणतेही स्पॉन्सर नाही आहेत पहिली गोष्ट, तर हे नायकाचे होते. तर म्हणूनच तुम्हाला फक्त मी हेच दाखवले जे मी नायकावरून ऑर्डर केलेले होते. तसंच सेम ॲमेझॉन मिंत्राचे पण मी तुम्हाला जे पण हाऊल असतील, जे पण प्रोडक्ट मी मागवले आहेत किंवा परचेस केलेले आहेत, ते किचन रिलेटेड असेल किंवा मेकअप रिलेटेड असेल, तर मी त्याचा पण व्हिडिओ सेम असाच करून तुमच्यासोबत घेऊन येईल. तर मला मेकअप कसा झाला आहे हे प्रोडक्ट्स यूज करून, तर ते पण प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर काही तुमचे सजेशन असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये द्या, म्हणजे त्याने मला हेल्प होईल की तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओज बघायला आवडतील, म्हणजे मी तसे व्हिडिओज तुमच्यासाठी बनवू शकेल गर्ल्स. तर बाय गर्ल्स, थँक्यू.